श्रीमान योगी भाग चौथा. आपण ऐकत आहात शिवभारत. महिने उलटत होते. जिजाऊ साहेबा पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आटपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाई बरोबर शिदा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायी जात. मेहनतून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाऊ साहेबांनी विश्वासरावांचं कधी ऐकलंच नाही. जिजाऊ साहेबांना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाऊ साहेब आपल्या महालात झोपले होते. खाली जमखान्यावरती लक्ष्मीबाई काहीतरी शिवित होते. दासी जिजाऊ साहेबांचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईने विचारलं, राणीसाहेब. लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या. जिजा म्हणत जा ना. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल ना? सांगेन ना. तुम्हाला अप्रूवाईनं काही खावंसं वाटतं का? मी पाहते तुम्ही काही सांगत नाही. जिजाऊ साहेब हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोळे नाहीत. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकावी, गडाचा गार वारा खूप यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पाहावी. नशिबानच माझे सारे डोळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई साहेबा म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडं झोपा, बरं वाटेल. खरं सांगू का? जिजाऊ साहेब म्हणाल्या, आताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाऊ साहेब लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना? लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गर्वावर जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरळून कानशिलावर बोटे म्हणून त्या म्हणाल्या, कुठंतरी दुष्ट लागायची बाई तुला. असं काही सांगत जाऊ नको, झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाऊ साहेबा लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊ साहेबांनी विचारले. राणीसाहेब, का आपण टकमककडे फिरायला जाणार का? हो, दरखास्त आहे, आपण मावळ तिकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावले. त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांगजी, म्हणत विठू गेला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्यावर वयोवृद्ध हनुमंतही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरक केलं. जिजाऊ साहेब म्हणाले, विश्वासराव, आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला, पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. 1 मन धान्य लोटलं, त्यासाठी कडेलोट. राणीसाहेब, हे दुष्काळाचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलं परांगंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची, तुमच्या आड्यानं आम्हाला उचित नाही. पण विश्वासराव, रयताला पुरेसा अन्न नाही, हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कोणाला हौस असते का? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती, आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंत म्हणाले, मासाहेब, आपण होतात म्हणून बिचाराचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिलं. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सच बात बोलायची तर त्यांनी सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की राणी सरकारना कुणी सांगेल तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिल्यात लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्या. जिजाऊ साहेबा म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुनावर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक निहाळीत चालत असता मध्येच जिजाऊ साहेबा थांबल्या.
तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा टिपका दिसतो, ती जुन्नर माळाची आमरायना जी. जिजाऊसाहेबांनी दीर्घ श्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याच्या सज्या आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होते हे कळायच्या तिने जिजाऊसाहेबांच्या पायावर लोळण घेतली. विटू धावला. त्याने ते इसमाला उभं केलं. वाढलेलं केस, खोबणीत गेलेले डोळे, भाकास चेहऱ्याचा तो काष्टवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विटू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाऊसाहेब म्हणाल्या, अरे परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाऊसाहेब हसून म्हणाला, विश्वासराव, त्या माणसाला सोडलं फार बरं केलं. गरीब बिचारा आनंदानं हे रडत होता. विजय विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाऊसाहेबांच्या काळजात चर्र झालं. त्यांनी विचारलं, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही, सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुराड जगदावाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुराड जगदावानं पुणे नगरीची होळी केली. वाढव भस्मसात झालं. एवढ्याच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचं नांगर फिरवलं. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी, जिजाऊसाहेब पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजा सुखरूप असल्याची बातमी आली. फलटणच्या बाजूला सध्या राजा आहेत. 2 दिवसापूर्वीची बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाऊसाहेबांनी घाम टिपला. त्या म्हणाला, विश्वासराव, दैव फिरलं, त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेलं. जिजाऊसाहेबांनी थोपविलेल्या अश्रूंना वाढ दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाही. जिजाऊसाहेब हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाले नाही. तोच बातमी आली. शहाजीराजांचे चुलत भाऊ खिरोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाऊसाहेबांच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेले असता त्यांना मात्र तिथून उचललं गेलं. मुघलांनी उचललं. महावत खानाने त्यांना पळून नेलं. त्या वार्त्यानं जिजाऊसाहेबांच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचे त्राण त्यांच्या अंगी उरलं नाही. विश्वासराव, नारोत्र्यंबळ, गोमाची पानसंबळ, हनुमंत वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंताचूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस. वडीलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच, पण त्याचे सुद्धा शब्द जिजाऊ साहेबांना रिजू शकले नाही. लक्ष्मीबाई जिजाऊ साहेबांचे मन रमवण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होते. मनाच्या धीराने जिजाऊ साहेबांच्या दुःखांवरती फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसत मुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकू लागले. दासींच्या पावलांना दडपणा आला. अकारण बोलणे लांबीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंत ही मंडळी तुटक उत्तरावर भलावून करू लागली. जिजाऊंचे सहारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ही स्वप्ने जिजाऊ साहेबांना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतलं. विश्वासराव, जी राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं व अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाडक्या भावासारखं, म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणे मान्य केलं, ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपून ठेवित आहात? काही नाही राणीसाहेब, विश्वासराव गडबडीनं म्हणालं. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2 दिवस एकजण सरळ बोलत नाही. आम्हाला पाहता दातखिळ बसते. गैरसमज होते राणीसाहेब. विश्वासराव, आम्ही 4 पावसाळे पाहिलेत, आघात सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या माली क्षणभर राहण्याची आमची इच्छा नाही.
पण महासाहेब घाबरू नका. या जिजाऊंनी पहार सहन केले. काहीही सांगितलं ना तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे. सांगा महासाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव हुंदका आवरा उतावीळ झाल्या. जिजाऊसाहेब भिंतीला टेकून उभे राहत आज्ञा देते राहिल्या. बोला. विश्वासरावांनी डोळ्यात टिपलं ते भरकन बोलून गेले. आपले आबासाहेब लखुजीराव जाधवांचा खून झाला देवगिरीवरती. खून? आबांचा खून कोणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊसाहेब विश्वासरावांच्याकडे पाहत होते. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठावरून जीभ फिरवत ते बोलू लागले. दौलताबादच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला होता याची त्यांना कल्पना होती. अस्लोजी, रघोजी, यशवंतराव आणि तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुद्रक केलं. भर दरबारात सुलतान उठून गेलं. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच बोला. विश्वासराव, आता क्षणभरही थांबू नका. तो तलवारी उपसला गेला. प्रतिकार करण्याची पुरी संधी लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणार तो केवढा. मासाहेब, सुलतानाच्या सेवेचारी जाधवांची वाट लागली. आई जवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले दीर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाऊसाहेब पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभे होते. डोळे तसे तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले, माझं माहेर संपलं आणि आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवांचा नांगर फिरवला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात. ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्या जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात होई. एकदम जिजाऊसाहेब किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभे असल्या जिजाऊसाहेब उभ्या जागी जमिनीकडे उघडत होत्या. विश्वासरावांनी सावरलं तेव्हा जिजाऊसाहेब बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारात वाड्यात पुन्हा रडण्याचा हल्लकल्लोळ उडाला आणि मासाहेब जिजाऊंना खऱ्या अर्थाने 3 वाईट गोष्टींना मात्र सामोरे जावं लागलं. एक, दिराची बायको पळून नेली सुलतानाच्या माणसाने, महाबत खानाने. दुसरी गोष्ट, शहाजी राजांच्या स्वप्नी असलेलं स्वराज्य ह्याच सुलतानाने आणि ह्या सुलतानशाहीने मात्र उखडवलं आणि पुण्यामध्ये असणारे उभे केलेले वाडे मात्र बेचिराग केलं. पुन्हा ज्या शहाजीराजांनी उभं केलं. आणि तिसरी बातमी होती लखुजीराव जाधवांचा, म्हणजे त्यांच्या वडिलांचा भर दरबारात खून केला. आणि हे सर्व पचवलं मासाहेब जिजाऊंनी. छत्रपती शिवराय त्यांच्या पोटी असताना हे सर्व काही पचवलं ते मासाहेब जिजाऊंनी. गरबार होत्या त्यावेळेस मासाहेब जिजाऊ. आणि काय मनी बाळगला असन, हे देवा तू यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मान सृजाम्यहम्. म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्माची येणे होते त्या त्यावेळेस देवा तू ह्या भूतलावरती जन्म घेतोस ना. मग आता कुठे गेला देवा? एवढं काही अवतीभोवती असताना ह्या भारत खंडामध्ये या सुलतानांनी मात्र हैदोस मांडलाय. देवा तू ये जन्मास, अशी मात्र आर्त हाक मात्र मासाहेब जिजाऊंनी मात्र भगवंताकडे प्रार्थना केली असेल. त्याशिवाय देवीला, त्या लीलांतरीच्या श्री गणपती बाप्पांना आणि खऱ्या अर्थाने सर्व देवी देवतांना मात्र आग्रहाचं मानलं असेल. देवा या, आता या आणि या भूतलावरती
तुम्ही जन्म घ्या आणि या राक्षसांचा निपात करा या, अशी आर्त हाक मात्र मारली असेच मात्र आपण ऐकत आहात शिवभारत, श्रीमान योगी रणजित देसाई कृत. आजचा भाग मात्र इथं समाप्त. पुढच्या भागामध्ये छत्रपती शिवराय या भूतलावरती, ह्या सह्याद्रीच्या छातळा आणि माथाडावरती शिवनिवृत्ती मात्र जन्म घेणार. हा परिभाग मात्र पुढच्या भागामध्ये. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. जय शिवराय, जय माँसाहेब जिजाऊ, जय शिवराय.